हाय हॅलो, मी ऋतुजा टेकटॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत. कारण माझं ऑलरेडी एक चॅनल आहे ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन, त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. माझं चॅनल असं असेल की तुम्हाला त्याच्यातून जास्त अशा मोटिवेट माहिती मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये स्टॉप करणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. की यूट्यूब चॅनल ओपन करताना आपल्याकडे एक आत्मविश्वास असला पाहिजे की आपण शेवटपर्यंत यूट्यूब चॅनल चालवणार तरच ओपन करायचं, नाहीतर मध्ये स्टॉप करायचा नाही. त्यामुळे तुमची मेहनत वाया जाते, तुमची वेळ वाया जातो. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि स्वतःचा वेळ म्हणजे टाईम मॅनेजमेंट देणं फार गरजेचं असतं. हे झालं. आता यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर किती सबस्क्रायबर आणि किती वॉच टाईम हवं? तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम जर मॉनिटाईजसाठी आवश्यक असतो. ओपन करण्यासाठी काही नियम असे नाही आहेत. तर ओपन तुम्ही करू शकता. तुमचे चॅनल कंटेंट तुम्ही टाकून, तुमचे टॉपिक टाकून तुम्ही सबस्क्रायबर मिळवू शकता, तुमचा ऑडियन्स जमा करू शकता. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा एखादा यूट्यूब चॅनल ओपन करणार, यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचा आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सगळं इन डिटेल माहिती देत राहीन. आणि मेन म्हणजे यूट्यूबवर पैसा कसा कमवायचा यासाठी मेन मी व्हिडिओ घेऊन आले आहे. तर यूट्यूबवर जेव्हा आपण पैसे कसे कमवायचे, तर हे पैसे आपण ॲड्सद्वारे कमवू शकतो. आता हे ॲड्स कुठे लागतात? तर आपल्या कंटेंटमध्ये लागतात. आपला कंटेंट जर स्वतःचा असेल, विदाऊट म्हणजे कॉपीराईट नसेल किंवा स्वतःचा कंटेंट असेल किंवा आणि लाँग व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार. लाँग व्हिडिओतून तुम्ही कमाई करू शकता, शॉर्टमधनं कमाई करू शकता. आता लाँग व्हिडिओमधनं कमाई करण्यासाठी मला वॉच टाईम किती हवा, मला सबस्क्रायबर किती हवे? तर लाँग व्हिडिओमधनं कमाई करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट असणं फार गरजेचं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यूज असणं फार गरजेचं आहे आणि 1000 सबस्क्रायबर. ठीक आहे. तर एवढी सगळी माहिती मी तुम्हाला देत आहे. यूट्यूबवर जर तुम्हाला कमवायचं असेल, कमाई करायची असेल, डेली व्हिडिओ टाका. व्हिडिओ एक ना एक व्हायरल गेला की तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल. तुम्हाला वॉच टाईम तसा मिळेल. व्हायरल गेलेल्या व्हिडिओवर वॉच टाईम मिळेल. आणि जर आपल्याला कंटेंट जर माहितीच नसतील तर दररोज व्हिडिओ टाका. आणि तो व्हिडिओ आपला असला पाहिजे, त्याच्यात फेस दाखवला पाहिजे. यूट्यूब जास्त फेस व्हॅल्यू देतो, अनफेसला व्हॅल्यू देत नाही. अनफेस जे व्हिडिओज असतात त्यांचं मॉनिटायझेशन्स रिजेक्ट होतं, नाहीतर त्यांना कुठला तरी कंटेंट येतो, कॉपीराईट येतो. तुम्ही फेस दाखवून तुमचे व्हिडिओ तयार करा, म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा यूट्यूब ग्रोथ करतं आणि फेमससुद्धा करतं. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवर काम केलं तर नुसतं तुम्हाला पैसाच नाही, तर एक समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळते. तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवर काम करा. माझी तर हीच अपेक्षा आहे की जे बेरोजगार आणि आपले गृहिणी आहे, घर बसल्या तुम्ही यूट्यूब चॅनल चालवू शकता. किचन्स किंवा तुम्ही जे स्वतः टेलरिंग व्यवसाय करून यूट्यूब चॅनल चालवून स्वतः पैसे कमवू शकता. आणि याच्यातून यूट्यूब असल्या गृहिणी विद्यार्थ्यांना ग्रोथ करत आहे सध्या. त्याच्यामुळे तुम्ही चॅनल नक्की ओपन करा. आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली, एक क्रिएटर जो मोठा क्रिएटर असतो त्याचेच टॉपिक दुसरे लहान क्रिएटर बनवत असतो. असे काही करू नका. कारण तुम्ही जे कंटेंट तयार करणार ते स्वतःचे असले पाहिजे, तरच यूट्यूब तुम्हाला पैसे देतो, नाहीतर कॉपीराईट करून डिमॉनिटाईज करतं. लक्षात ठेवा. आता यूट्यूबवर पैसे जर कमवायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळ्या पद्धतीने पण पैसे कमवू शकता. तुम्ही लाईव्हच्या स्वरूपात तुमचे 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुम्हाला यूट्यूब लाईव्हचं ऑप्शन देतो, लाईव्ह घेण्यासाठी. त्याच्यामुळे आपलं वॉच टाईम वाढतं. लाईव्हमुळे सेलिंग करता येते. तुम्ही जर साड्या विकत असेल, घर बसल्या गाऊन साड्या विकत असाल किंवा स्वतःचे प्रोडक्ट बनवून तुम्ही विकू शकता. पर्स बनवून किंवा एखादी गोष्ट किंवा आरसे वगैरे ते बनवतात, टेलरिंग हॅक्स वगैरे, ते सगळं तुम्ही लाईव्हद्वारे विकू शकता. त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळू शकतं. दुसरं म्हणजे स्वतःचे हँडवर्क्स वगैरे, असे एम्ब्रॉयडरिंग ब्लाउजेस वगैरे किंवा एखाद्या ड्रेस फ्रॉक्स वगैरे बनवून तुम्ही लाईव्हच्याद्वारे तुम्ही तिथे विकू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पैसा मिळतो. तिसरं म्हणजे यूट्यूब चॅनलचं सांगते, स्पॉन्सरशिप तुम्हाला एखाद्या वेळी भेटली, तुमचा व्हिडिओ व्हायरल गेला आणि तुम्ही काय बनवता हे जर तुम्हाला
तुम्ही शॉर्टमधनं दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यामुळे तुम्हाला एखादं व्हॉट्सॲप नंबर टाकला की त्या व्हॉट्सॲपवरनं तुम्हाला ऑर्डरी मिळतात. हे झालं. तुम्ही मिशोवरनंसुद्धा सेल करू शकता. मिशोचे प्रोडक्टसुद्धा तुम्ही सेल करू शकता ॲप्लिएटद्वारे. तुम्ही यूट्यूबवरनं वेगवेगळ्या पद्धतीने कमाई करू शकता. स्वतः बनवलेले वस्तूसुद्धा विकू शकता. शॉर्टवरनं जर एखाद्या कस्टमरला, एखाद्या ऑडियन्सला तुमचं बनवलेलं आवडलं तर त्यांना पण तुम्हाला एक प्रकारे त्यांच्याकडनं तुम्हाला पैसा मिळतो, कमाई मिळते. आणि चौथं म्हणजे स्पॉन्सरशिप. एक महत्त्वाचं जे टॉपिक, अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे स्पॉन्सरशिप. तुम्हाला एखाद्या वेळी तुमचं व्हिडिओ बघून तुम्ही एक ॲक्टिव्ह आहात असं तर वाटत असेल स्पॉन्सरला समोरच्या, तर ते तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊ शकतात. ते लाखामध्ये 28,000 ते 30,000पर्यंत स्पॉन्सरशिप जाऊ शकते. त्याच्यातून तुम्हाला कमाई मिळू शकते. आणि 1 लाख झालं तर आपल्याला प्ले बटन येऊ शकतं किंवा तुमचे जास्तीत जास्त 1,000 तुम्ही जास्तीत जास्त व्ह्यूज ॲड्सच्याद्वारे सुद्धा पैसे कमवू शकता. आता तुमचा लॉंग व्हिडिओ, मी तुम्हाला एकच सांगते, तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा. कारण एका लॉंग व्हिडिओला 4 ॲड लागले तर 4 ॲडमधनं जेवढं तुम्हाला इन्कम मिळेल तेवढं पहिल्या पगारातून सुद्धा मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे यूट्यूबवर कन्सिस्टन्सी, टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे तरच तुम्हाला इन्कम मिळतं. अदरवाईज तुम्हाला काहीही मिळणार नाही. तर यूट्यूब एक अत्यंत सांगण्याचा हेतू एवढंच की एक मनोरंजनाचं साधन नाही यूट्यूब, तर ते एक कमाईचं पण साधन आहे. तुम्हाला फेमस करण्याचं सुद्धा साधन आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवर काम करा, 100% काम करा, तुम्हाला नक्की यश येईल. कोणतरी डिमोटिवेट करतं आहे, तुम्ही डिमोटिव्ह होता, असं करू नका. तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास तयार करा. हां बाबा, मी आता ओपन केलं आहे यूट्यूब चॅनल, शेवटपर्यंत मी यूट्यूब चॅनलला वेळ देईन. घरात बसलेल्यांसाठी सांगते. तुम्ही जर एखाद्या BEd DEd केलं आणि तुम्हाला जर नोकरी नसेल तर यूट्यूब चॅनल, ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. अशा पद्धतीत तुम्हाला कमाईचं साधन मिळू शकतं. अशा यूट्यूबवरनं भरपूर काही आपल्याला जर डोक्यात आपल्या असतील आयडियाज, तर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यातून सेलिंग करून पैसे कमवू शकता. तर सांगण्याचं हेतू एवढंच की तुम्ही एक यूट्यूब चॅनल ओपन करा. आता ही माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. याचं एक मुद्दा, मनोरंजनाचं साधन नाही आहे, ते एक प्रगतीवर नेण्याचं रस्ता आहे. यूट्यूब चॅनल हे मनोरंजनाचं साधन नाही, तर नुसतं साधन नाही आहे, तर ते प्रगतीपथावर नेण्याचं एक रस्ता आहे, मार्ग आहे. त्यामुळे तो मार्ग तुम्ही सोडू नका. एक चॅनल चांगलं काम करा, चांगल्या विचारसरणीचं काम करा. समोर सगळं येणार, सगळे वाईट संकट सगळं येणार, पण त्यांना स्वतः जुगारून तुम्ही धैर्याने काम करा. लोक हसतायत, हसू दे, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि तुम्हाला यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जर हे टेक चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.